न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार रॅलीमध्ये सुनबाई वृषाली शिंदे या दुचाकीवर स्वार होऊन सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। महेंद्र थोरवेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा सुधाकर घारे यांनी दिलाय। आमची एकजूट बघून उभाटा गटाला पराजय आता समोर दिसत आहे असं वक्तव्य मनीषा चौधरी यांनी केलंय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण ग्रामीण मधील मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। मनसेला भाजपाने पाठिंबा दिलेला आहे। ज्या भाजपने गुजरातच्या घशात नोकऱ्या घातल्या अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे। कोपरी पाचपाखडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार रॅली संपन्न झाली। डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रांमध्ये महायुतीचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्याला खासदार श्रीकांत शिंदे, डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार राजेश मोरे उपस्थित होते। चोपडा मतदारसंघात 70 दिव्यांग आणि 85+ मतदारांपैकी 69 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क। पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ आज छत्रपती संभाजीराजे यांची जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं। कोपरी पाचपाखडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार रॅली संपन्न झाली। काँग्रेसचा जाहीरनामा नाही झूटनामा आहे। त्यांनी जनगणना करू असा उल्लेख केला। राज्य सरकारला जनगणना करता येते का? जातीचे विष वापरत आहे, हे दुःखद आहे असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। दुर्दैवाची गोष्ट आहे की महाराष्ट्रात महिलांचा अपमान केला जातोय अशी खंत वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली। राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी हे एकसारखेच असल्याची टीका सुजाता आंबेडकर यांनी केली आहे। मताच्या भीतीपोटी काँग्रेसचा खोटारडेपणा सुरू आहे असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। विरोधकांना लोकांनी देशातून बाहेर केलं आहे असा टोला अभिनेता रवी किशन यांनी लगावलाय। कल्याणमध्ये निवडणूक भरारी पथकाची कारवाई सुरू झाली असून व्हॅनमधून 1 कोटी रुपये सापडल्याचं सांगण्यात येते। प्रफुल्ल पटेल यांनी धमक्या देऊ नये अन्यथा त्यांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय। महाराष्ट्रात 30 ठिकाणी भाजपला पराभव पत्करावा लागलाय याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभ्यास करावा अशी टीका विनायक राऊत यांनी केली आहे। गद्दारांना गाडण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे आणि गद्दारांना गाडण्यासाठी मशाल पेटलीच पाहिजे असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय। वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून 1625 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेत। नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंदा यांचा रोड शोचे आयोजन करण्यात आले होते। महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीकांत शिंदे यांचा रोड शो आयोजित करण्यात आला। मल्लिकार्जुन खरगे कधी RSSच्या कार्यालयात गेले आहेत का असा खोचक प्रश्न परिणय फुके यांनी विचारलाय। नवी मुंबईतील शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर आणि ऐरोली मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांनी आजपासून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।